गेल्या आठवड्यात इटालियन लक्झरी फॅशन ब्रँड प्राडाने पुरुषांच्या स्प्रिंग समर 2026 संग्रहात कोल्हापुरी चपलांशी साम्य असणाऱ्या चपला तब्बल 1,20,000 रुपये किंमत ठरवून बाजारात आणण्याचे जाहीर केले। त्यानंतर एकच वादंग उठले। पण खास पद्धतीने कातडे कमावून हाताने बनवलेली कोल्हापुरी चप्पल ही पायतान म्हणून परिचित असण्यामागे ती पायात घातल्यानंतर डोक्याचा ताण कमी करण्याचे औषधी वैशिष्ट्य हे प्रमुख कारण होते। आता प्राडामुळेच काहीसे विस्मृतीत गेलेले कोल्हापुरी चप्पलचे भौगोलिक मानांकन, पेटंट आदी विषय चर्चेत आले। प्राडाने कोल्हापुरी कारागिरासोबत व्यावसायिक भागीदारीतून जगभरात ही उत्पादने नेण्याबाबत चर्चा करण्यासाठीचा प्रस्ताव चेंबर ऑफ कॉमर्सला दिला आहे। प्राडाच्या निमित्ताने कोल्हापुरी चप्पल बनवताना येणाऱ्या अडचणी, कारागिरांचा तुटवडा, ग्राहकांची मानसिकता, काही प्रवृत्तीकडून होणारी फसवणूक, उत्कृष्ट दर्जाचे कातडे कमावण्यासाठीचा कोल्हापुरातील बंद पडलेला उद्योग, कोल्हापुरातून कच्चे चामडे घेऊन त्याच चामड्यावर प्रक्रिया करून 20 पट जादा दराने पुन्हा चेन्नईहून येणारे चामडे आदी विषयावर सविस्तर चर्चा बुधवार दिनांक 2 जुलै रोजी तरुण भारत संवाद आयोजित राऊंड टेबल चर्चासत्रात करण्यात आली। याप्रसंगी तरुण भारत संवाद कोल्हापूरचे निवासी संपादक सुधाकर काशीद, कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संजय शेटे, ज्येष्ठ व्यावसायिक शिवाजीराव पवार, चामड्याचे व्यावसायिक रामदास वटकर, ज्येष्ठ व्यावसायिक अनिल डोईफोडे, व्यावसायिक दीपक खांडेकर, साईप्रसाद डोईफोडे आदींनी सहभाग घेतला। मी सुधाकर काशीद, तरुण भारतच्या वतीने दर आठवड्याला किंवा दर 15 आठवड्याला एक साधारण या परिसरातली एखादी मोठी घटना असेल, एखादा प्रसंग असेल, एखादी काही राजकीय असेल, सामाजिक असेल, औद्योगिक असेल, सांस्कृतिक असेल, त्या घटनेवर किंवा त्या प्रसंगाबद्दल किंवा त्या सरकारच्या त्या संदर्भातल्या काही नवा निर्णय घेतला असला तर त्या क्षेत्रातल्या व्यक्तींना आम्ही एकत्र बोलवतो। आणि आम्ही म्हणजे तसं म्हटलं तर आजचा विषय जर आपण बघितला तर हे कोल्हापुरी चप्पल, त्याचं पेटंट आणि ते प्राडाचं जे गेले 8-10 दिवस इतक्या पातळीवर गाजत आहे की BBC-नं त्याची नोंद घेऊन त्याच्यावर स्टोरी केलेली आहे। असा विषय आम्ही म्हटलं तर आम्ही सगळेच या विषयातलं अज्ञान, तुम्ही जे सांगाल ते खरं असं मानणारा हा कोल्हापुरातच नव्हे तर देशातला हा कोल्हापुरी चप्पल वापरणारा वर्ग आहे। तर त्या कोल्हापुरी चप्पलावर जे आक्रमण झालं असं प्राडानं केलं अशा स्वरूपाचा मुद्द्याचा रोख बरोबर आहे, पण त्याच्यात काय उणीव आहेत, कशामुळे राहिल्या, काय केलं म्हणजे आपल्याला तो हे मिळेल, अधिकार मिळेल, याच्याबाबत कधी फारसं झालेलं नाही। या जी मंडळी हा व्यवसाय करतात त्यांच्याहीपेक्षा कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सनं त्यात लीड घेऊन एका टप्प्यावर म्हणजे शेवटच्या टप्प्यावर आहे वगैरे असं नाही, पण एका टप्प्यावर ते आलेलं आहे यापूर्वी झालेल्या काही कागदपत्राच्या आधारे। पण या व्यवसायातल्या जे काही आता जे चालू आहे त्याच्यातलं आमच्यापेक्षा तुम्हाला अधिक कळतंय हे मात्र नक्की आहे। हे तुम्ही इथं त्या संदर्भात व्यक्त व्हावं। प्रथमतः तरुण भारतनं प्राडा या कंपनीनं जे काही कोल्हापूर चप्पलचं नाव न घेता, ब्रँड न घेता जागतिक पातळीवर त्यांनी प्रदर्शन मांडलेलं आहे, त्याबद्दल आपण तरुण भारतवरनं त्याची दखल घेतली आणि आपली सर्वांची आमची कारागिरी व्यापाऱ्यांनी चेंबर ऑफ कॉमर्स यांची मुलाखत घेतली माहितीसाठी, त्यांचे धन्यवाद। तर मला या ठिकाणी माझं नाव दीपक राजाराम खांडेकर। मला या ठिकाणी असं म्हणायचं आहे की प्राडा या कंपनीने मिलानिया इटलीमध्ये जे जागतिक लेवलमध्ये कोल्हापुरी चप्पलचं रॅम्पवॉकमध्ये प्रदर्शन केलं, परंतु त्यांनी कोल्हापुरातली चप्पल ही कोल्हापुरातली चप्पल आहे तिथून ते त्यांनी नेऊन तिथं त्यांनी प्रदर्शित केली, परंतु त्याचं भारताचं आणि कोल्हापुरात कुठलंही नाव दिलं नाही आणि त्यांनी प्रदर्शन करून त्याबद्दल आम्ही कारागिरांनी याच्याबद्दल संतापाची व्यक्त करतो महत्त्वाचं। तर त्यांनी कोल्हापूर चप्पल हे कोल्हापुरामध्ये फार मोठा इतिहास आहे, ते संस्कृती आहे, परंपरा आहे। आम्ही आता इथं आलो, आमचे पूर्वज, आमचे वडील म्हणजे आयुष्य कोल्हापुरी चप्पल बनवण्यात त्यांचं गेलं। कोल्हापूर चप्पल कशी बनते, त्याला काय कष्ट लागतात, त्या कोल्हापूर चप्पलचं महत्त्व काय आहे कोल्हापुरातल्या कारागिरांना माहीत त्याचं महत्त्वाचं। तर हे जागतिक लेवलला त्यांनी मांडताना कोल्हापुरातल्या इथल्या लोकांना विश्वासात घेऊन त्यांनी पुढे जायला पाहिजे। परंतु आता त्यांनी चेंबर ऑफ कॉमर्सच्या यांनी जे काही त्यांनी पत्रव्यवहार केला त्यातून त्यांनी आता आमच्या कोल्हापूर चप्पलच्या कारागिरांची चर्चा करून त्याचे पुढील आपण ते प्रदर्शन किंवा जागतिक मार्केटला आपण ते हे करू आणि त्याचं पत्र पाठवलेलं आहे। तत्पूर्वी आपले इथं धनंजय माडिक साहेब आणि कृष्णराज माडिक साहेबांनी पण पत्रव्यवहार केला आमच्या काही कारागीर लोकांना घेऊन मुंबईमध्ये माननीय मुख्यमंत्री साहेबांना। चेंबर ऑफ कॉमर्स यांनी पण पत्रव्यवहार करून त्याची दखल चर्मकार समाजापर्यंत हे केली, त्याचं काय चर्मकार समाजाचा आवाज उठवण्याचा प्रयत्न केला। तर मला या ठिकाणी एवढंच म्हणायचं आहे की कोल्हापुरी चप्पल हा कोल्हापूरला
पॅटर्न ब्रँड कोल्हापूरचं आहे मूळ, हे मूळ कोल्हापुरातूनच कारागिरीतनं तयार झालेलं आहे. ते कोल्हापूरचं आपलं पॅटर्न कोल्हापूरला मिळालं, जे आहे कारण मालाकडे मिळालं पाहिजे काय, आणि कोल्हापूरच्या कारागिरांना त्याची लाभ मिळाला पाहिजे, जेणेकरून प्राडा या कंपनीनं जरी आपल्या कोल्हापुरात त्यांनी येऊन काही यानं केले, कारागिरी पण त्याचा लाभ मिळाला पाहिजे सर्वात महत्त्वाचं. कारण कारागिरी हा त्यातला मूळ गाभा आहे. त्यात चप्पल कारागिरीने केलं तर आम्ही विक्रू शकतो आहे, तर त्या कारागिरीला त्याचा लाभ मिळाला पाहिजे. आणि त्याच्यातून आमच्या समाजातनं एक सर्वांनी म्हणून संघटित होऊन, मतभेद होऊन, असंघटित न राहता एकत्र येऊन त्याला काय अडचणी आहेत आणि काय त्याच्यातून कोल्हापूर चप्पलला कसा पुढं जागतिक बाजारपेठेला नाव मिळावं हे सर्वांनी एकत्र येऊन केलं पाहिजे. कोल्हापूर चप्पल ही पूर्ण हातानं बनवलेली असते. महत्त्वाची म्हणजे त्याचे मसडी आणि गायवाट म्हणून असतं, त्याच्यापासून ती बनवलेली असते. ती पूर्णपणे त्याचे पॅटर्न एक ठरलेलं आहे, डिझाईन पूर्ण चांबडी शिलाईची आणि कमवलेलं कातड असतं. त्याच्यामुळं आपल्या तब्येतीला म्हणजे तुमच्या उष्णतेला त्रास, डोके थंड राहते, डोळ्याला गारवा येतो. हे ॲक्च्युली पूर्णपणे शरीराला मानवण्यासारखे आहे. उन्हाळ्यात तर त्याचा फार अत्यंत उपयोग चांगला आहे. आणि आता काय नवीन डिझाईन, नवीन मॉडेल आता बरेच आलेले आहेत. की कोल्हापुरी पॅटर्न हा पूर्वीपासूनच कुरुंदवाडी, भुईवादी, कापशी आणि असे बरेच डिझाईन आहेत. त्याचे फिक्स डिझाईन आहेत. आम्ही जरी कोल्हापुरात काय पर्यटक आले की आम्ही त्यांना पटवून देतो आहे हे कोल्हापुरी चप्पलची बनावटी अशी डिझाईन आहे म्हणून. त्यात मग वेगवेगळे शाहू चप्पल म्हणून आहेत, बरेच सहा वेणीवाले वगैरे चप्पल आहेत, बरेच डिझाईन आहेत त्याच्यात. प्राडाने आपल्याला ईमेलद्वारे रिप्लाय केला आणि आपण सध्या प्राडाच्या निमित्ताने एकत्रित आलो आहोत. ठीक आहे, आपण मान्य केलंच पाहिजे, ते 1,10,000 किमतीचं आहे, ही गोष्ट तर मान्य केलीच पाहिजे. कारण त्यांनी ते जे काही बनावट केलेलं आहे उत्कृष्ट दर्जाचंच केलेलं असावं, त्याशिवाय लोक म्हणणार पण नाहीत. टॉप 8मध्ये त्यांची कोल्हापुरी चप्पल आहे, त्यांनी नाव दिलं नाही हे भारताचे खंत आहे. यासाठी प्रथमतः मी आपल्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करतो की आमचे चर्मकार, कारागीर वर्ग, व्यापारी वर्ग व फुटवेअरचे जितके संलग्न मित्र वगैरे जे सगळं परिवार आहे यांना की ओरिजिनल कोल्हापुरी चप्पल बनवण्यासाठी जे पॅटर्न करण्यासाठी काही त्रुटी आहेत यासाठी सर्वांनी एकत्र यावं. खूप कळकळीची विनंती आहे, कारण आपला हा पिढीजात धंदा आहे, जगभर पोचलेला धंदा आहे, याला खूप मोठी बाजारपेठ आहे. याच्यामध्ये तुम्ही पॉझिटिव्हली बघितलात तर खूप छानपैकी आपल्याला बाजारपेठ तयार होऊ शकते. आपण खूप प्रयत्न करायला हवेत या गोष्टीचा, की आपल्याला GI टॅग जो आहे हा महाराष्ट्रात पुरता न मर्यादित राहता, कर्नाटक पुरता मर्यादित न राहता फक्त कोल्हापूर जिल्ह्यासाठीच व्हावा अशी सर्वांचीच अपेक्षा आहे. पेटंट मिळावं यासाठी सर्वजण झटत आहेत, आम्ही पण त्याच प्रयत्नात आहेत. इथून पुढे पण हे प्रयत्न एकत्रित येऊन करण्यात यश यावं हीच आपल्या माध्यमातून इच्छा आहे. सद्य परिस्थिती पाहता कोल्हापुरी चप्पलचं नाव हे खूप चांगल्या दृष्टिकोनानं बघितलं तर चांगलंच आहे. आणि काही तुरळक व्यक्ती आहेत जे लोक कोल्हापुरी चप्पलचं नाव खराब करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याचं रिझन असं की आमचेच काही कारागीर लोक, आमचेच काही बांधव लोक त्यांच्याशी संलग्न होऊन, त्यांच्याशी व्यवहार करून, त्यांच्याशी थोडेफार बॉन्ड कॉन्ट्रॅक्ट करून कोल्हापुरी चप्पल ही बनावट कशी बनवायची किंवा कस्टमरची रिक्वायरमेंट आहे, रबरचं पाहिजे, स्लिप होतं आहे, सॉफ्ट पाहिजे, हा कम्फर्टचा भाग आजकाल येतो आहे या 10 वर्षात 5 वर्षात. इवन आम्ही विचार केला तर आपल्याला पायाला लागतं आहे असा प्रवास चालू आहे सध्या तरी कोल्हापुरी चप्पलच्या बाबतीत विचार केला तर. पण कस्टमरनी किंवा ग्राहकांनी जर त्या हिशोबाने विचार केला तर हा भाग कोल्हापुरी चप्पलच्या बाबतीत कधी तयार होतो, ज्या वेळेला कोल्हापुरी चप्पल यूज टू होते, एक 8 ते 10 दिवस 15 दिवस कंटिन्यू यूजमध्ये येते, आपल्या पूर्ण बॉडीतील हीट ऑब्झर्वेशन होतं, त्यावेळेला ती पायामध्ये रुळते, सॉफ्ट होते. आजकाल लोक काहीही नावाने ब्रँड बनवून कोल्हापुरी चप्पलचं नाव बदनाम करतात. ॲक्च्युली मगाशी तुम्ही विचारला प्रश्न अगदी बरोबर होता. सगळ्यात मूळ महत्त्वाचं मगाशी साहेब म्हणल्याप्रमाणे चमडं कसं आलं आहे, कुठून आलं आहे, विकणारा मी आहे, घालणारा तुम्ही आहेत, कस्टमर तुमच्या थ्रू आहे. ठीक आहे, कोल्हापुरी चप्पल ही संपूर्ण 100% हाताने बनवलेली असेल तर मान्य केली जाते की कोल्हापुरी चप्पल आहे. हे ठरवायला GIने ॲक्च्युली टॅग दिलेला आहे. हे चामडं कुठल्या लेवलचं लावलं आहे, किंवा कोणत्या प्रकारे बनवलं आहे, ह्याच्यामध्ये काय त्रुटी हव्यात, काय नकोत, हे चमडं कुठल्या टाईपचं यूज केलं आहे, ह्याची जी शिलाई आहे ही जनावराच्या चमड्याच्या कोणत्या भागाची वापरली पाहिजे,
पट्ट्याला कोणतं चामडं वापरलं पाहिजे, ह्या बारीक वेण्या आहेत, ब्रेड म्हणतो आपण, त्या हाताने बनवलेल्या आहेत, त्या कोणत्या प्रकारच्या हव्या आहेत, ह्याचं जे पूर्ण 100% जे काम आहे हे त्या लोकांच्या पायात सुंदर कसं दिसेल किंवा त्यांना ते अट्रॅक्टिव्ह कधी होईल, ज्या वेळेला हा रिटेलर वर्ग बारकाईने एकदम बारकाईने पूर्णपणे त्याच्यात उतरलेला असतो, त्याला माहिती पडते की बाबा इकडे करंगळी बाहेर नाही पडणार, इकडून टाच मागे नाही राहणार. हे ज्या वेळेला निरीक्षण करण्यात येतं त्यावेळेला या शेपचं, या डिझाईनचं फायनलायझेशन त्यांच्या थ्रू होत असेल. पण पारंपरिक कोल्हापुरी ह्या चमड्याची असते, जी की पूर्ण हातावर चमडं कमावलेलं असतं, हे अखंड पूर्ण चमड्याने शिवलेली असते. ह्याला वेण्या असतात वरती, ह्या बारीक हाताने केलेल्या वेण्या असतात, ह्याची शिलाई पूर्णतः हाताने केलेली असते. आजकाल जे विकतात ते पूर्ण, इवन प्राडाने देखील इथे मध्ये बघितलात ना, हा भाग रबरचा लावलेला आहे. आपण एखादा व्हिडिओ बघू शकता, तिथे बारीकचा ज्यावेळेला पाय फोल्ड होतं तिथे इथे रबर लावलेला आहे. 1% जरी रबर आला तरी कोल्हापुरी म्हणू शकत नाही. त्यांनी लक्झरियस यूज केला आहे त्यांच्या हिशोबाने. ह्याला रंगरंगोटी केली की येलो, ब्राऊन, टॅन, ब्लॅक 4 कलर होतात. हां, आता सध्या परिस्थिती पाहता कोल्हापुरी चप्पल म्हटलं की जरासं कारागीर वर्ग नाराज होतो, कारण मशिनरी आलेत ना, हातावरचं काम पाहिजे, नको हातावरचं काम नको, मशिनरी कटिंग केलं की हातात एकदम तंतोतंत दिसण्यासारखी कोल्हापुरी चप्पल तयार होते. याचा थोडाफार उपयोग करून घ्यावा. आमचा चामडी रंगवण्याचा धंदा वडिलोपार्जित आहे. आमच्या वडिलांनी प्रथम सुरू केला कुठे रविवार पेठेमध्ये, तिथून शहरात आल्यामुळं वास येतो आहे काही तर कारणामुळं जागा अपुरी म्हणून ते जवाहरनगरला शिफ्ट झालं. जवाहरनगरला शिफ्ट झाल्यानंतर तिकडं आम्ही चामड्याचा व्यवसाय वडिलांनी सुरू केला. वडिलांनी सुरू केल्यानंतर त्याच्यात चामडं कोल्हापुरी चप्पलसाठी खास करायचं ते आम्ही करत होतो. कोल्हापुरी चप्पलला चामड्यामध्ये मसडी, बालदी आणि मेसी आणि बांड असे प्रकारची चमडी लागतात. ती चमडी जर उत्तम प्रकारची टॅनिंग झालेली असतील तरच कोल्हापुरी चप्पल चांगलं होतं. त्याच्यासाठी पाहिजे तर मी आता तुम्हाला त्याच्यातल्या उणिवा दाखवू शकतो. इथं त्यांनी आणलेल्या चप्पलमध्ये चामडं झालेलं ते हातानं ते कंप्लीट करून दुकानदाराकडे दिलं तरी त्या चामड्या म्हणजे आमच्या उत्पादनाचे चप्पल ह्यांनी केलं तरी ते 4, 5, 6 वर्षे जरी दुकानात ठेवलं तर ते वाकडं होणार नाही. हे कोल्हापुरी चप्पलचं वैशिष्ट्य आहे. राहणार, आकार बदलणार नाही, त्याला कडकपणा येणार नाही. आणि जर चामडं व्यवस्थित रंगलेलं नसेल तर ते तुम्ही कुठलंही चप्पल कसंही केलं तरी त्याचा आकार हे ते बदलत जाणार. दुसरी गोष्ट की चामडं तयार करताना पूर्ण इको फ्रीली असते. साल, हिरडा, चुना आणि घायपात ह्याच्यापासून हे ढोरंगीत चामडं तयार होते. ह्याच्यात कुठलंही पोल्युशन होत नाही. चुना मनुष्य खातोय, हिरडा आयुर्वेदिकमध्ये आहे, बाबळसाल आयुर्वेदिकमध्ये आहे, घायपातचे तुम्ही दोऱ्या करून वापरता. त्यामुळं पोल्युशन हे चामड्याच्या पाण्यापासून होत नाही. पोल्युशन होतं केमिकल घातलं तर, आणि केमिकल घातलेलं चप्पल केलं तर ते कोल्हापुरी म्हणता येणार नाही. उदाहरणार्थ प्रेस म्हणून येते, त्याचा पर्याय लवकर प्रोडक्शन व्हायला आम्ही ते करतो. कोल्हापुरी चामडं चप्पलचं करायचं झालं तर त्याला 1.5 महिना लागतो आणि त्याचं जर केमिकल पद्धतीने केलं तर ते 15 दिवसात होतं. हा फरक आहे त्याच्यात. आणि कोल्हापुरी चप्पल ज्यावेळी कारागीर हे लोक आमच्याकडून चामडं नेऊन करतात ते आमचं चामडं वापरणार आहे, कधी दुसऱ्या कुठल्याचं चामडं घेत नाहीत. इतकी आमची आहे. आणि आमच्या समाजातले लोक ते चामडं करत. आता जवाहरनगरमध्ये अफवा आली एकदम, वॉटर पोल्युशन होतं, हे होतं ते होतं. केमिकलमुळं वॉटर पोल्युशन होतं आहे, मी मान्य करतो. माझा केमिकलचा पण कारखाना होता, एक्सपोर्ट आम्ही करत होतो. सरकारी नियमाप्रमाणे आम्ही ते सगळं बदलत गेलो. वॉटर पोल्युशन प्लांट टाकला, सगळं केलं. नंतर एकदमच कोल्हापुरात नगरपालिकेची धाड आल्यागत आले आणि सगळ्या कारखान्याचं लाईट पाणी बंद करून टाकलं आणि कोल्हापूरची चामडी रंगाचं हे बंदच झालं. महाराष्ट्रात बंद झालं. जोपर्यंत तुम्ही कोल्हापुरी कोल्हापुरी चप्पल म्हणता
त्याला हातानं रंगवलेलं चमडे असेल तरच कोल्हापुरी चप्पल तुमचं होणार. तुम्हाला त्यात तुम्ही म्हणणार पेटेंट हे ते तो भाग वेगळा आहे. ज्यावेळी चप्पल हे अनालिस करणार तुम्ही त्याच्यात केमिकल पॉईंट गावला तर तुमचं कोल्हापुरी होऊ शकत नाही. आता ते चप्पल जरा माझ्याकडे दाखवा, मी दाखवतो तुम्हाला. त्यांचं काय नाही, माझ्यातली सांगतो पद्धत. द्या इकडं नुसतं लेदरचा विषय ते सांगते. हे बघा, हे कोल्हापुरी म्हणतात. हां, आता ह्याच्यामध्ये हे पूर्ण काळं पडलेलं पाहिजे. ह्याच्यात पांढऱ्या दोऱ्या दिसतात बघा तुम्हाला. हे कच्चं आहे, हे कच्चं आहे चमडं. म्हणजे रंगवणाऱ्यानं बरोबर रंगवलं नाही, ह्यांचा दोष नाही. ह्यांनी काय घेतलं, बाजारात मिळालं, केलं. हे सगळं कच्चं आहे बघा. हे कच्चं राहिलं तर कोल्हापुरी होऊ शकत नाही. आणि कोल्हापूर म्हणून याला म्हणू शकणार नाही. सायन्समध्ये काय सांगतं किंवा पारंपरिक काय सांगते, हातानं रंगलेलं पाहिजे. हे हातानं रंगलेलं नाही, प्रयत्न. ह्याच्यात तुम्ही जर अनालिस केला तर ह्याच्यात हे सापडणार तुम्हाला. आम्ही काय सांगू जे आता हे बघा, चामडं रंगलंच नाही तर तुम्ही कोल्हापुरी चप्पल म्हणणार कसं आणि कोल्हापुरी करणार कसं? शेतात ऊस नाही तर गुळ खाणार कुठला तुम्ही, साखर खाणार कुठली? मग त्याला काही पर्याय काढू शकता तुम्ही. मक्याची साखर करता किंवा असं काही करू, पर्यायी वस्तू असतात. कोल्हापुरी जर मला 100% करायचं असेल तर पहिले कारखानदारी कोल्हापुरी जी रंगाने सुरू करा. आणि त्याचं चप्पल तुम्ही जगाच्या पाठीवर कोणी नाही म्हटलं तरी, काहीही म्हटलं तरी आम्ही कबूल त्याला. कारण साल, हिरडा, चुना आणि घायपात, बाबळी साल, हे एवढंच त्याच्यात लागतं. त्याच्यात दुसरं काय लागत नाही. आणि त्याच्यामुळे जे चप्पल हे लोक करतात त्या चप्पलला तोड नाही. तुम्ही 10 वर्ष वापरलं तर त्याचा आकार बदलत नाही. खच्चून मारलं तर डोकं फुटणार त्यानं. आणि काय सांगू तुम्हाला, अशी पद्धत आहे ती. त्याला कोल्हापुरी म्हणे. कोल्हापुरी पाटील लोक कसं कार वाजत्याला घालत होते, ते वापरत होते मारण्यासाठी. तर ते कोल्हापुरी चप्पल तुम्हाला पेटेंट करा, सगळं करा, मान्य आहे. तुमचं चांगलं झालं तर आमचं पण होणार, आम्हाला ते उद्योग म्हणून. आज जवाहरनगरामध्ये सगळे कारखाने बंद आहेत. जो कारखानदार 150-200 आहेत आणि त्याच्यावरची जवळजवळ 1400-1500 लोक उपाशी मारायला लागले जातात. म्हणजे ते कुठं गवंडी काम करा, सेंटरिंग काम करा, अन्न दुसरं काम करा. आता आमच्याच कारखान्यामध्ये 70 माणसं होती. कारखाना बंद झालं सगळं. तर कोल्हापुरी चप्पलसाठी ह्या लोकांनी आग्रह धरला पाहिजे की आम्हाला ते चमडं तेच पाहिजे. ते चमडे मिळाले की तुम्हाला पेटेंटची गरज नाही, तुमचं कोल्हापुरी म्हणून जाणार, तुम्हाला कुणाच्या पाया पडायला नको. आज चप्पल ती करत्यात त्याला पर्याय म्हणून ती किती महिना, 2 महिने, 6 महिन्यात तुटून जाते. हातानं रंगल्या तर ह्यांनीच सांगतील, हे आमचे फार मोठे गिऱ्हाईक आहे, हे आमचे मोठे गिऱ्हाईक आहे. स्वस्ताईच्या काळात लाख रुपयाची गिऱ्हाईक आहेत आमची. स्वस्ताई म्हणजे कधी 80च्या अगोदर 75, 72, म्हणजे बघा किती धंदा करत असतील, कोट्यावधी बनायचं धंदा किती कर. आणि कधी असा प्रसंग आमच्याकडे आलाच नाही. शिवाजीचं चप्पल डोळं झापून घ्या, यांचं डुईफोड्यांचं, यांच्या वडिलांचं रघुनाथ नाव, चप्पल घ्या, काहीच नाही झालं. आता तुम्ही चमडंच बरोबर वापरलं नाही तर ते, आणि ते ज्यांनी कुणी केलंय त्यांनी सांगावं हे हातानं रंगलेलं आहे म्हणून, आणि मग पेटेंट मागावं त्यांनी. का बाबा मी बोलतोय बरोबर आहे का चूक आहे सांगा? त्याच्या विषयावर रंगीत बंदच आहे. नाही, रंगीत बंद करायला परवानगीच नाही तर रंग तुम्हाला देणार कुठं आम्ही? मग त्यांचा उपयोग काय? त्यांचा उपयोग काय तुम्हाला? आपल्याला तो वाद नाही घालायचा. त्याचा जो मूळ फरक आहे कालांतरानं काय बघा, तुम्ही चमडं, तुम्ही एक तर मान्य करता चमडं चांगलं घेतलं तर चप्पल चांगलं होणार का नाही होणार? नाही, मी माझ्या प्रोडक्शन नाही, माझं प्रोडक्शन मद्रासला चालू आहे. मी आता एक्सपोर्ट क्वालिटीचं करतो. जीन पॅन्ट तुम्ही सगळी घालताय, त्याच्या मागं चमड्याच तुकडायची माझा आहे. सगळी पॅन्ट जीन पॅन्ट आहे. पट्टा घालताय, पाकिट घालताय, ही घड्याळाचा पट्टा सुद्धा आम्ही तिकडे जाऊन करतोयच की. आम्ही कुठं थांबलोय? हे जर चालू झालं कोल्हापुरात तर, आता कोल्हापुरातून चांबडं जाणार साहेब मद्रासला, एक GST गेला, एक भाडं गेलं. परत ते चांबडं तयार होऊन कोल्हापुरात विकायला आलं, परत GST गेला, परत भाडं गेलं, पैसे गेले सगळे मद्रासला. कच्चा चांबडा इकडून तिकडे गेला, तिकडून इकडं आलं. म्हणजे पैसे घालवता किती?
आणि तिची कॉस्ट वाढत चालली बिनकामाची. तुम्ही कॉस्ट जर ह्यांना कॉस्ट परवडाई झाली तर जाग्यावर माल मिळाला तर यांचे पैसे वाचणार. पैसे ह्यांना वाचवायचे झाले तर जाग्यावर व्हायला पाहिजे. मी चमडं रंगतोय म्हणून तुम्ही माझ्या मागं नाही उभारला तरी ही साखळी आहे हो, एकाला एक बाद होतं. आज चांबडं 20 रुपये किलो कच्चं, मद्रासमध्ये ते 46 रुपयाला पडतं, तिकडून इथं याला 200 रुपये प्रेसला पडतं. आणि तेच जर 46चं हितं केलं तर तुम्हाला 80-90ला पडणार. मग सरकारनं पण याला हे करावे. हां, तुम्ही जरूर वॉटर पोल्युशनचे तुम्ही नेमणूक ठेवा, नाही तुम्ही त्याच्यावर वॉटर पोल्युशनचे साहेब लावा, काय तुम्ही परीक्षण लावा. दुसरं लागतच नाही तर आम्ही आणू कशाला मटेरियल. ते स्थानिक परवानगी मिळाली तर तुम्हाला स्थानिक राहून दे. एखादी कुठं तरी 5-10 एकर जागा द्या समाजाला, आमच्या काही चर्मकार समाजासाठी. आम्ही चमडी रंगेने हिने तिकडे चप्पल करतील. कमवणं म्हणून. हां, ती कमवतं रंगाने आणि परत ही एकच शब्द. तर याच्यासाठी काहीतरी असा विचार व्हायला पाहिजे की एका ठिकाणी पाहिजे. आज आम्ही चमडं रंगलं, आज रिक्षात पाय ठेवला तर 50 रुपये लागतात. एक चमडं न्यायला ह्यांच्या दुकानात न्यायला 100 रुपये यांना द्यायला लागते. ते कॉस्ट वाढली की नाही. ती एकाच ठिकाणी सगळं जर इकडं चमडं केलं, इकडं चप्पल करायला लागलं तर त्यांना पैसे कमी खर्चात ह्यांना बी कमी दरात द्यायला परवडेल. प्रेसमध्ये केला तर कोल्हापुरी होऊ शकत नाही, हे मी अगदी स्पष्ट सांगतो तुम्हाला. म्हणजे एक बोटावर मोजणारी बोट त्यांना. म्हणजे अजून आता माझ्या मुलासनी समजते, बाकीचे आमचे नातवंड जर आमच्या बरोबर आली कारखान्यात तर ती गाडीत बसतात, कारखान्यात येत नाहीत, वास येते म्हणतात. लिहून ठेवायला वेळच नव्हता आम्हाला त्यावेळी साहेब. सकाळी 6 वाजल्यापासून रात्री 10पर्यंतच आम्ही काम करत होतो. हे केलेलं आहे म्हणून सांगायला लागलो. जर केलेलं नसलं तर ती लिहून आणून सांगणार तुम्हाला. आता यांना विचारा, आम्ही किती, यांच्यापेक्षा मी लहान आहे. मी बघा 70 सालापासून कारखान्याचं काम बघतो. म्हणजे कसं 10वी नापास झालो, कामाला लावलो. की 11वी त्यावेळी 11वी ते मशिनरीवर आले. त्याचं काय ह्याला होत नाही, ते घातलं तर होणारच नाही. ते 4 पदरचं काढायचं होतं की नाही, ती केमिकल, पूर्ण केमिकल पद्धत. मी अनिल रघुनाथ डोईफोडे प्रथम तरुण भारत न्यूजचा आभार मानतो की इथं आमची मुलाखत घेतलेली आहे. आता आपलं जग जाहीर कोल्हापुरी चप्पलच्या विषयामध्ये जो चालू आहे पूर्णपणे, हा विषय जो चालू आहे हा आमचा देशामध्ये पण पोचला पाहिजे, देशाच्या बाहेर इंटरनॅशनलच्या लेवलला पुढे गेला पाहिजे. हे कशावरून जाणार की त्याची क्वालिटीचा दर्जा. आणि वटकर साहेबांनी जे सांगितले, पूर्ण जे विषय मांडलेले आहेत ते अगदी बरोबर परफेक्ट मांडलेले आहेत. आणि फक्त मार्केटिंग करणं महत्त्व नाही ह्याच्यामध्ये. चप्पलाची साईज, फिटिंग, मटेरियल, चमडं. आता आपण म्हणतो की हातानं चप्पल बनवलेले आहे, बरोबर आहे, हातानं बनवलं आहे, 100% बरोबरच आहे विषय. पण आता लवकर कालांतरानं जे फरक झालेला आहे, 140 कोटी लोकसंख्येमध्ये कस्टमरला देशात जगामध्ये आजच्याच मला चप्पल पाहिजे आहे, 3 आठवड्यानं नको आहे, महिन्यानं नको आहे. ते म्हणतात की आम्हाला ताबडतोब पाहिजे. की कारण त्याचं आता जे हातानं जे चप्पलचा जो विषय आहे, त्याचा जो फार्मा आहे, पाथरिंग म्हणतात त्याला थोडक्यात, ते मशीनवर कट झालेला आहे, पट्टा मशीनवर कट झालेला आहे, असा त्याचा मूळ विषय होत गेलेला आहे कालांतरानं. आता आम्ही वटकर साहेबांच्याकडे गेली 40-50 वर्षे चमडं घेतो आहे आम्ही. त्यांची क्वालिटी 1 नंबर महाराष्ट्रात चमड्याच्या बाबतीत, कच्च्या लेदरमध्ये. त्यांच्याकडून आम्ही चमडं आणायचं, आमच्या लोकांनी, कारागिरांना आम्ही चिठ्ठी दिली की ते हे लोक आम्हाला द्यायचे चमडं, हे नग घेऊन जावा, हे अमुक मटेरियल घेऊन जावा. मग ते आमचे कारागीर ते काम करत बसायचे. तेव्हाचा काळ वेगळा होता आणि आत्ताचा फरक झालेला आहे. आता मशिनरी आल्यात फक्त कशाला, रोलिंग करायला त्या चमड्याला. चमडं कमवणं म्हणजे काय की जे चप्पलचं जे कच्चं चमडं आहे ते, ह्या चप्पलला, कच्च्या चमड्याला चमडं आणल्यानंतर त्याला पाण्यामध्ये भिजवून कटिंग करून, सोलं वरचं बॉटम कटिंग करून मग त्याला चमडं कमवायचं आहे. त्याची ती मेहनत आहे पूर्णपणे. ते त्याला 2-3 वेळा पाण्यामध्ये बुडवून चप्पल काढून ते सोलं ते सुकवायची, परत त्याला चमडं कमवायचं. परत तोपर्यंत हे जे पट्टाचं जे काम आहे ते आमच्या लेडीज लोकांनी बनवायचं आहे घरात. व आम्ही त्यांना सांगायचं ही विणी अशी घाला, तशी घाला, ही टूची विणी अशी घाला.
ही शिलाई अशी मारायची आहे. मग कधी कधी कारागीर वर्ग जो आमचा असतो आहे हे अशा जी चमडी शिलाईला जे मारले जाते आहे हे हातानं मारले जाते आहे पूर्णपणे. मशीनवर चप्पल झाली नाही. जर मशीनवर जर चप्पल झाली असती हे चप्पल बनवायला इतकं किचकट आहे तर या प्राडा कंपनीनं सुद्धा ह्याच्यामध्ये मटेरियल आणून ते करण्यासाठी त्याला किती त्याला हे करावं लागणार आहे. कामाचा दर्जा विषय तो भाग वेगळा. मग ही चप्पल आमची त्यांनी कबूल केली हे आपल्याला सर्वांना मान्य झालं. तीसुद्धा आम्ही चप्पल तुमच्या प्रेसवाल्या मीडियाला आम्ही दाखवली. तिथं जी चप्पल पोचलेली आहे मिलन शहरामध्ये जी फॅशन डिझायनिंगमध्ये जी चप्पल गेलेली ती ही चप्पल गेलेली आहे म्हणलं. अमुक टाईपची चप्पल हलक्या दर्जाची गेलेली आहे. बनावट हा विषय नाही, डुप्लिकेट हा विषय नाही. हलका दर्जाचा मटेरियल तिथं आता जगामध्ये लोक चप्पल मागतात. कोल्हापुरी चप्पल मला पाठवून द्या असं जे त्यांनी पैसे कमवले तो विषय वेगळा, नाव आमचं झालं बरोबर आहे. हां आता एक्सपोर्टमध्ये काय विषय आहे, एक्सपोर्टमध्ये जे लागणाऱ्या क्वालिटीचा जो दर्जा असतो तो नंबर 1चा ओरिजिनल द्यावा लागतो असा त्याचा मेन भाग आहे. हे मटेरियल असं आहे. आणि आमच्या कोल्हापूरमध्ये आम्ही गिराक आल्यानंतर त्यांना आम्ही अनेक व्हरायटी दाखवत असतो. त्या ज्या व्हरायटी आम्ही दाखवतो आहे आमची जर त्यांना खासियत नाही समजली चप्पलची तर आम्ही तिथंच बसणार, तिथं थांबणार आम्ही. हा मेन भाग. आमची त्याचं पेपर कोल्हापुरी त्याचं मटेरियल काय वापरले, काम कसं केले, 50 ग्रॅमची चप्पल 40 ग्रॅमची चप्पल हे आम्ही त्या फोल्डिंग चप्पल ज्याला म्हणतात त्या चपला आम्ही बनवत होतो. आचार्य ओशोंच्या काळापासून आम्ही चपला तयार करत आलेलो आहे. त्याच्या अगोदरपासून आता माझ्या परिवारामध्ये 6वी-7वी पिढी आहे ह्या चपला बनवण्यामध्ये कोल्हापुरी. मग आम्ही त्याच्यामध्ये अनेक व्हरायटी बनवतो. हे कोल्हापुरी सोडून सध्या आणि परत दुसऱ्या व्हरायटी आम्ही बनवतो. त्याच्यामध्ये सॉफ्ट लेदर प्रेस मटेरियल बनवण्याच्या वेगवेगळ्या व्हरायटी आता पोचल्या पाहिजेत जगामध्ये. सँडल टाईप बूट टाईप असं काहीतरी लोक मागणी असते. आता आम्ही कंटाळलो चप्पल घालून. हां आता तुम्ही म्हणला पायतानचा अर्थ काय की जेव्हा एखादी लोक तुम्ही चालत असताय त्यावेळेला पायाच्या तळव्यापासून पूर्ण त्याची बॉडी सर्क्युलेशन होणार आहे. ह्याला पायतानाचा पूर्ण ताण जाणार डोक्यापर्यंत. त्याला पायतान हा शब्द कोल्हापूरच्या भाषेत रांगड्या पद्धतीत म्हणलेला आहे. आता मेन विषय आला कशावर की मी 10-12 वर्षापूर्वी वर्ल्ड ट्रेड सेंटरमध्ये गेलो होतो. आमचा तिथं एक्झिबिशन होता गव्हर्नमेंटतर्फे सरकारतर्फे फ्रीमध्ये होता. तर त्यावेळेला माझ्या कोल्हापुरी चपला उद्योगमंत्री साहेबांनी तिथं आपल्या BJP सरकारच्या उद्योगपती साहेबांनी उद्योगमंत्र्यांनी तिथं आमचं उद्घाटन केलं. आमच्या चप्पलला इतकी 2 दिवसात मागणी झाली. सर्वात जास्त आमची चप्पलची डिमांड वाढली कारण 50-55 देशातील लोक आली होती त्या एक्झिबिशनला. तिथं असंच काम प्रत्येक कंपनीला असं लघु उद्योजकला काम द्यायचं होतं. प्रत्येकांना काय या कंपनीला हे काम त्या कंपनीत ते काम त्या माध्यमातून देत असताना त्यांनी सर्वांना आमची चप्पला पसंत पडायच्या. बाबा हे सर्वांच्यापेक्षा वेगळ्या व्हरायटीज आणि जीवनावश्यक आहेत थोडक्यात म्हणजे वापरण्यासाठी आपल्याला. हा विषय तिथं मांडला होता आम्ही. तर तिथं आम्ही सेल पण चांगला केला, चांगल्या प्रकारे केला. 50-60 देशातील लोकांना आवडल्या आमच्या चपला. त्यांना त्याच्यामध्ये पण साईज फिटिंग हे महत्त्वाचं असते. पण ते लोक कसं असते सॉफ्ट कम्फर्ट बघतात, त्याचं फिटिंग बघतात, पायाला बरी वाटली तर ते परचेस करतात. आता अजून काही विषय असे आहेत की आपल्या कोल्हापूरच्या मार्केटमध्ये जे लोक येणार आहेत त्यांना कोल्हापुरी चप्पलची क्वालिटी लवकर सहसा समजत नाही. ते कोल्हापूरला आलो कोल्हापुरी घेतली द्या आम्हाला असा एक भाग असतो. तो म्हणतील पाहिजेच आत्ताच्या काळात पाहिजेलच आहेत. पॅटर्न हा आम्हाला कोल्हापूरला मिळाला पाहिजे. त्याची रॉयल्टीसुद्धा आमच्या कोल्हापूरच्या कारागीर वर्गांना भेटली. चेंबर ऑफ कॉमर्सच्या ह्यांच्या पाठपुराव्यापासून आम्हाला हे भेटत आलेलं आहे. पूर्ण यांचं सहकार्य आहे, सहाय्य आम्हाला आहे. फक्त आम्हाला योजना लाभ त्याच्या भेटला पाहिजे आमच्या वर्गाला. हा आमचा मेन भाग आहे. मी शिवाजीराव पवार कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सचा माजी उपाध्यक्ष आणि सध्या कोल्हापूर फुटवेअर असोसिएशनचा अध्यक्ष. मी आत्ता सांगितलं रामदास वटकरांनी सांगितलं ती गोष्ट ट्रू फॅक्ट आहे. जे कातडं जे बनायचं पूर्वी ते अस्सल जे बनण्याची जी प्रक्रिया होती त्यांना जे लागणारं जे मटेरियल होतं ते मटेरियल हे पूर्णपणे त्यामध्ये कुठल्याही प्रकारची काटकसर न करता जरूर पैसे त्याचे आपण जास्त घेऊ पण क्वालिटीमध्ये बिघाड करायचं नाही हे तत्त्व त्यांनी त्यांच्या वडिलांनी अनुसरलं. आणि त्यानुसार यांच्या सगळ्या म्हणजे यांचे भावंड जेवढे आहेत त्यांना यामध्ये कुठेही अजिबात फेरफार करायचं नाही. जरी आमचं कुणी नाही घेतलं महागाई म्हणून तर चालेल पण यामध्ये कुठल्याही प्रवृत्तीत कॉम्प्रोमाइज करायचं नाही.
ही यांच्या वडिलांची शिकवण होती, त्यामुळे यांचा धंदा फार पुढे गेला. त्यांचं चामडं घेऊन काम करणारे जे लोक आहेत, जे कारखानदार आहेत, त्या कारखानदारांच्याकडे सुद्धा सुबक कामगार होते, सुबक कलाकार होते. माझ्याकडे 50 कारागिरीचा माझा कारखाना होता. ह्यांच्याकडून मी भरपूर म्हणजे सुरुवातीपासून चामडं जरी घेतलं नसेल तर यांची मला ज्यावेळी खात्री पटली तेव्हापासून मी यांच्याकडे घ्यायला आलो आणि तो बऱ्याच वर्ष टिकून राहिला. त्यांच्याच वडिलांनी मला सल्ला दिला की शिवाजी आता बंद करायचा कारखाना, पुढे चालणार नाही आहे, हे पुढं राहणार नाही, टिकणार नाही. गव्हर्नमेंटची बंधनं यायला आले आहेत, कच्च्या कातड्याचे दर वाढायला आले आहेत आणि ह्यात हे टिकणार नाही. तेव्हापासून मी आपला ह्या धंद्यामधून थोडा प्रोडक्शनमधून काढता पाय घेतला. ही गोष्ट खरी आहे. आता ही जी माझी परिस्थिती आहे तीच परिस्थिती इतर माझ्या बांधवांची आहे. सुभाषनगरला पूर्वी कारखाने माझ्या काळामध्ये साधारणपणे 85चा काळ होता. साधारणपणे 2000 कारागीर काम करत होते सुभाषनगरमध्ये. माझ्याच कारखान्यामध्ये 50भर लोक काम करत होती. तर म्हणजे जवळजवळ त्यावेळी 20-25 कारखाने, कुणाकडे 5 कामगार, कुणाकडे 10 कामगार, कुणाकडे 20 कामगार, सिंगल एकदम घरगुती काम करणारे जवळजवळ त्यांची 100भर घरे होती. म्हणजे असे कामगार आणि बाहेर काम म्हणजे कोल्हापूरचे प्रॉपर नाही तर बाहेरचे कामगारसुद्धा आमच्याकडं काम येऊन करत होते, बायकापूरला सकट. या सगळ्यांची संख्या धरून मी सांगतो 2,000-1,000च्या आसपास होती. आता ती राहिलेली नाही आहे. यांनी सांगितल्याप्रमाणे काळ बदलत गेला, परिस्थिती बदलत गेली. चामडं कच्चं इकडे यायचं कमी झालं, त्याला चांगला दर मिळू लागला म्हणून मद्रासवाले घेऊन जावं लागले. हा पण त्यातला एक मुद्दा आहे. तुम्ही सांगायचं त्यामध्ये हा पण एक मुद्दा आहे. सॉर्टरच महाराष्ट्रातले बंद पडले गव्हर्नमेंटच्या नियमानुसार आणि यांच्यावरती प्रोव्हिजनचा कायदा लावला. पाणी त्यांचं बंद करून टाकलं. पाण्याशिवाय धंदा चालत नाही म्हणून चामडं यांचं बंद झालं. कोल्हापूर चप्पल चांगली होण्यासाठी जे आमचं जे चामडं जे लागायचं गावरान चामडं ते चामडं बनायचं बंद झालं. आता हिने नाही लाजानं मद्रास घातलं, यांचा धंदा हिने चालू ठेवलेला आहे. आता माझे जे बांधव आज काम करतात ते प्रेस लेदरमध्ये काम करतात, पण त्याला कोल्हापुरी चप्पल प्रमाणात त्याचा धाटणी आहे बनवण्याची, ती त्यांनी त्यामध्ये तर नाही लाजानं काळ बदलला मिळणाऱ्या मटेरियलवरती काम करणं भाग पडते. त्या मिळणाऱ्या मटेरियलवरती काम करून आता ते मिळत नाही म्हणून काम बंद करायचं का? आम्ही काम बंद करता येत नाही. ज्यांना पटत नाही मुद्दा तो भाग वेगळा, त्यांनी कामधंदा तो सोडला, जसा मी सोडला तसा सोडला, दुसऱ्या इतर धंद्याला लागले. पण अजूनही ह्या चप्पल उद्योगावरतीच बरेच कुटुंब अजून अवलंबून आहेत. त्यांनी नाहीला त्यांना दुसरं तांबडं जे पर्याप्त मिळतं त्याच्यावरती धंदा चालू आहे. आता ते कोल्हापूर चप्पलला लागणारे ज्या वेण्या आहेत ते बकरीच्या कातड्यापासून व्हायच्या. बकरीची कातडी कमवणारा एक ठराविकच वर्ग होता त्यांच्या समाजामध्ये, ठराविक वर्ग होता, तेच बनवायचे. हे कातडी ते बकरीची कातडी कमवत नव्हते. कमवणारे ते छोटे कारागीर होते. ते आता मिळतच नाही, बनतच नाही, ते मिळत नाही. जी मिळते ते तुकडे मिळतात मद्रासचे, ते आपले चिलवून बिलवून करून त्याच्या वेण्या पाण्या घालायचं आणि ते चपलाला वापरायचं. हे सध्या काम चालू आहे. आता हे प्रेस लेदर जे येते चेन्नईवरून इतकं महाग येते, कच्चं जाते तिकडं, पकवून इकडे येते, डबल किंमत होते. आज जे काय किंमत काय कसं किलो आहे प्रेस 200 रुपये किलो प्रेस आहे. एका किलोमध्ये साधारणपणे 2 जोडी होतात. एका किलोमध्ये दोन जोडी होतात. म्हणजे जवळजवळ 100 रुपयाचं कातडं सोलचं गेलं त्याला आणि त्याच्यावरती दुसरा लेअर म्हणजे जवळजवळ. आणि ते काय होते त्याला एक लेवलला आणण्यासाठी जी एक प्रकारचं त्याला हे करावं लागतं, चिरावं लागतं. आणि मग ते एक लेवलला आल्यानंतर त्याचं ते चप्पलचा आकार घेऊन हे दोन्ही पाय एकसारखे करून मग ते चप्पल त्याची खालचा बेस तयार होतो. वरचं त्याच्यापेक्षा महाग आहे, त्याच्यापेक्षा मटेरियल महाग आहे. पट्ट्याचं कातडं जे आहे ते त्याच्यापेक्षा महाग आहे. त्याच्या आतल्या बाजूला जे अस्तर लावावं लागतं ते त्याच्यापेक्षा महाग आहे. म्हणजे असं सगळं महाग प्रक्रियेतून ते चप्पल बनतं आहे. आणि त्याची किंमत मग सध्या आता कारागिरांची मजुरी म्हटला तर आज चप्पल तुम्ही वेगळा पार्ट आहे. चप्पल बनवायच्या कारागिरीची मजुरी आज किमान नाही म्हटलं तर किती जाते हो? चप्पलची मजुरी किती जाते? तुमच्याकडे कारागीर आहेत ना सध्या, किती जाते?
कमी 200-250 रुपये फक्त काम दिवसाला चप्पल तयार होण्यासाठी कामगारांना मजुरी माझ्या समजुतीनुसार आता आमच्या काळामध्ये चप्पलला मजुरी 5 रुपये होती. 5 रुपये म्हणजे सगळं व्हायचं. त्यामध्ये शिलाई, वेण्या, पट्टे, कामगाराची मजुरी 5 रुपयामध्ये सगळं भागायचं. आत्ता त्याची किंमत 10 पट्टीच्या 15 पट्टीच्या पलीकडे गेलेली आहे. चप्पल शिवायला बाई चामड्याची शिलाई जर घालायची तर त्या चप्पलची बाईची शिलाई इथे 70 रुपये, 60 ते 70 रुपये गेली चप्पलची शिलाई 2 पायाला. मग पट्टे फोडणे अमुक तमुक ह्या सगळ्या गोष्टी आहेत. ह्या सगळ्या गोष्टी करत असताना चप्पलची कॉस्टिंग वाढते आणि ती साधारणपणे 600-700 रुपयाच्या पुढे जाते. मग तिची किंमत रिअल कोल्हापुरी बनवत असताना फक्त त्यामध्ये हा गावरान चामड्याचा भाग नाही. म्हणजे ह्यांनी जे बनवत होते ते चामडं सध्या मिळतच नाही. मिळतं ते खेडेगावामध्ये कुठं सध्या चालू आहे, त्या ठिकाणी ते चालू आहे आणि तिथलेच लोक घेतात आणि ते काम करतात. आज ते मिळत नाही अशातला भाग नाही. मिळतं ज्या ठिकाणी मिळतं त्या ठिकाणी तिथले कारागीर ते घेतात आणि ते संपवतात. ते कोल्हापूर शहरात येत नाही अशी ते त्यामधला तो भाग आहे. आणि जे मिळते त्यापासून कोल्हापूर शहरातले कारागीर काम करतात. ही बाब सोडली तर खेडेगावातले जे कारागीर आहेत त्यामध्ये अजून टिकून आहेत. आज तुम्हाला काल माझ्याकडे एक पत्रकार आल्या होत्या, त्यांना पत्रकारांना चप्पल लागवलं. कोल्हापूरचे चप्पल अजूनही काही बिघडलेलं नाही. आमच्यातल्या चपला 8 ते 10 हजार रुपयाला सुद्धा जातात. काल त्यांना सगळ्या प्रकारच्या चपला दाखवल्या. 200 रुपयाला काय मिळते बाजारामध्ये आणि 2000 रुपयाला काय मिळते आणि 10,000 रुपयाला काय मिळते, ते सगळा प्रकार त्यांना आम्ही दाखवला. हे फक्त काय आहे ते कोल्हापुरामध्ये कोल्हापुरी चप्पल कोणी आलं तर आलोय तसं कोल्हापुरी चप्पल घेऊन जाव्या मागणी होते. पण त्यांना कोणी तर सांगितलेलं असं डोक्यात भरलं असते कोल्हापुरात चप्पल गेल्यानंतर चामड्याचं चप्पल घ्या कोल्हापुरी 100-125 रुपये मिळते. हे असं एक भरवलं जातं की आता विचार करण्याची बाब आहे. रबरची स्लीपर आज पॅरागॉनची घ्यायला गेलो बाजारामध्ये 150 रुपये बसतात. लोकांना हे कळत नाही की पूर्ण चामड्याची चप्पल एवढ्या स्वस्त मिळेल कशी. आणि ते कस्टमर ह्या दुकानात त्या दुकानात त्या दुकानात ह्या दुकानात ज्याला स्वस्तच घ्यायचे ते शेवटी दुकान सोडते आणि फुटपाथला जाऊन घेते. ही परिस्थिती आहे. त्यामुळे दुकानदार किती दिवस रिकाम बसणार. तो सुद्धा नाही जाणं मग आपल्याकडे ते मागते त्यांना त्यांचा जातो त्यापेक्षा दुकानात ते आणून आपण विकूया. त्यामुळे काय होतं कोल्हापूर चप्पलचा दर्जा घसरला आहे. ज्या लोकांना टिकवायचं आहे त्या लोकांनी टिकवूयात. मार्केटमध्ये काही सगळी दुकानं तशी नाही आहेत. मार्केटमध्ये 10 दुकानं अशी आहेत, आज 10 दुकानं सुद्धा अशी आहेत की किमान नाही म्हटलं तर चांगलं चप्पल गिरायकाला पोचायचं, गिरायकाला विकायचं आणि त्यापासून 2 पैसे मिळतात पण त्यामध्ये आणि गिरायकाचं पण समाधान होतं आहे. पण नाहीला धंदाच फक्त करायचा आहे, आलेलं गिरायक सोडायचं नाही म्हणून 500 रुपये सुद्धा चप्पल विकता येते. हे आहे. दुसरं काय आता आपण जो प्राडावरचा विषय जो मेन आहे त्या हे सगळं जे आता जगभर जगं घोंगवले हे प्राडामुळे घोंगवले. ह्या प्राडानं मान्य केलं आहे. साहेबांना पत्र पण आले. त्यांना शेती साहेबांना विचारा तुम्ही त्यांनी आम्ही कसा आवाज उठवला त्याबद्दल चेंबरमध्ये आणि ते आमचं डिझाईन आहे हे खात्रीशीरपणे आम्ही चेंबरला सगळ्या आमच्या पदाधिकाऱ्यांना म्हणा किंवा आमच्या संचालकांना सगळ्यांना आम्ही पटवून दिलं. त्यानंतर लगेच पत्रव्यवहार करून ते काम चालू केलं आणि म्हणजे आमचं डिझाईन आहे. आमचं चप्पल मी म्हणत नाही आणि त्यांनी चप्पल काय खराब केले अशातला हे भाग नाही. चप्पल इटालीमध्ये जे मटेरियल लेदर मिळतं प्रेसच मिळते ते प्रेसच मिळते ना. ते आपल्या पद्धतीचं चामडं बनवलं जात नाही. इटलीमध्ये बनतं आहे चप्पल ते प्रेस लेदर होतं आहे. त्यामध्ये आर्टिफिशियल म्हणजे काय लेदरची बुकटी आणि त्यामध्ये विशिष्ट करून त्याचं प्रेसिंग केलं जाते आणि ते चप्पल त्यापासून ते चप्पल म्हणा शूज म्हणा बनवले जातात. तर त्या लेदरचं ते सोल बनवलेलं आहे आणि अप्पर आहे ते एकदम सॉफ्ट लेदरचं आहे आणि त्याला जे डिझायनिंग केलेलं आहे ते डिझायनिंग कोल्हापूरचं आहे ते त्यांनी मान्य केलेलं आहे. आणि त्यांनी स्पष्टपणे सांगितले पण जर तुम्ही मागणी केल्याप्रमाणे तुम्ही म्हणता ती बाब खरीच आहे. भारतीय बनावटीची चप्पल आहे तिथले डिझाईन आहे हे आम्ही मान्य करतो हे त्यांनी स्पष्ट म्हणलेलं आहे. आणि त्यांनी मान्य केलं त्यांनी सांगितलं की हे फक्त डिझायनिंग आता सध्या आम्ही 26साठी ठेवलेलं आहे. याचा जर काय 26साठी ठेवलेलं लोकांची मागणी ह्याच्यावर कशी आहे हे 25 सालापर्यंत येण्यापर्यंत आम्ही बघणार आणि त्यामध्ये जर का लोकांची मागणी त्याच्यानुसार जर झाली तर आम्ही ते डिझाईन पुढं बनवणार.
आता काय झाले, ही 100% मागणीच्या वरती दुप्पट आकडा गाठणारी आम्हाला 100% माहिती आहे. त्याचं कारण काय, हे जर झाले जगभर प्रसिद्धी झालेली आहे, जगभर प्रसिद्धी झालेली आहे. त्या जगभर प्रसिद्धी झाल्यामुळे त्यांची मागणी 100% जास्त वाढणार आहे ती. आणि ते वाढल्यानंतर तर का त्यांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही चर्चा तुमच्याबरोबर करतो आणि पुढं काय करायचे आपण तुम्ही आम्ही बसून ठरवू. तुम्हाला विचारल्याशिवाय, तुम्हाला सांगितल्याशिवाय, बोलल्याशिवाय, तुमच्या चर्चा केल्याशिवाय आम्ही हे डिझाईन पुढे जावत नाही, ते त्यांनी मान्य केलेलं आहे. आता हे आम्ही विविध प्रकारची मतं एकमेकाची मांडायला लागलो आहे. त्या लेझरशिवाय बनतच नाही, त्या लेझरशिवाय बनतच नाही. आपण जगात काय मागतात त्याप्रमाणे आपण जायचं असेल तर त्या पद्धतीचं आपण केलं पाहिजे, काळानुसार बदललं पाहिजे, आपण त्या पद्धतीचं माल बनवला पाहिजे. कोल्हापुरी चप्पलचं डिझाईन आहे, अनेक डिझाईन आहेत, एक डिझाईन आहेत, शेकड्यान डिझाईन आहेत आपली कोल्हापुरी चप्पल हस्तकलेची. ती डिझाईन आपण वापरून, तो ढाचा वापरून कोल्हापुरी चप्पल म्हणून तर का बाजारात ती आणत असतील, चांगली गोष्ट आहे. त्यापासून आमचा कारागीर वर्गसुद्धा चांगला पुढे येईल. आज आज फाटकी तुकडे कपडे घालून काम करतात सुभाषनगरला. आज जाऊन बघा, आम्ही येऊन बसलोय म्हणजे काय, आम्ही दुकानदार मंडळी आहे, आमच्यातला प्रत्यक्ष एकही कारागीर नाही आहे. कारागिरांची परिस्थिती तुम्ही जाऊन बघायची असेल तर तुम्ही जाऊन बघा आणि तुम्हाला लक्षात येईल. तुम्हाला त्यांना म्हणजे का, त्यांनी 4 जोडी चपला बनवल्या, 4 जोडी चपला बनवल्या तर 2 जोडी बनवल्या, तर त्याची जी मजुरी मिळते त्या मजुरीमध्ये त्यांचं भागत नाही. ही ट्रू फॅक्ट आहे. आजच्या महागाईच्या काळामध्ये काय स्वस्त आणि काय महाग आहे तुम्हाला माहीत आहे. ते तेवढं भागत नाही. कामगारांची फार वाईट अवस्था आहे. ही ट्रू फॅक्ट आहे. यांना पण पूर्ण कल्पना आहे. तुम्ही सांगावी राहो, तुम्ही त्यात वावरताय, त्या सुभाषनगरच्या एरियामध्ये तुम्ही वावरताय, तुम्हाला पूर्णपणे माहिती आहे की तिथला कारागीर. आणि त्यामुळं काय झालं, ही अवस्था आमच्या आई वडिलांची पुढची पिढी यायला तयार नाही हो, पुढची पिढी यायला तयार नाही. भांडी काढून बसायचं दिवसभर गुडघे जातात आणि हातानं तकटत राहायचं, हात सगळे वेढळतात. अशा परिस्थितीमध्ये ते काम करायला कोण देजावल. प्राडासारख्या कंपनीनं जर नवीन टेक्नॉलॉजी आणली आणि टेबलवर बसून काम करायला, साहेबासारखं काम करायला मिळालं, 10 मशीन एका टेबलवरची, हे मशीन दुसरं सरकवत जायचं पुढं, आपण उठायची गरज नाही. एक 10 मशीन पुढे एक मशीन पळवायचं, दुसरं मशीन पुढे आणायचं, त्या मशीनवर काम करायचं. अशा जगा टेक्नॉलॉजी तुम्ही आमच्या समोर आणला तर 100% आमच्यातली बाहेर कुठेही पोरं काम करणार, नोकरीच्या शोधात जाणार नाहीत. ह्या धंद्याच्याच मागं राहतील आणि हा धंदा स्वीकारून काम करतील. यांना म्हणजे आमच्या समाजातल्या लोकांना माझं तर स्वतःचं म्हणणं आहे की बाबा हे खरोखर चांगली घटना झालेली आहे, हे आमच्या डोळ्यासमोर आलेलं आहे, त्यांनी मान्य केलेलं आहे. त्यांनी जर काय आम्हाला जर काय ते आमच्यावर येऊन काम करण्याची इच्छा जर झाली तर आमच्या समाजाने ही संधी दवडू नये असा ह्या विचाराचा मी आहे. मार्केटला कोल्हापुरी चप्पल आहे ना, कोल्हापुरी चप्पल हे पहिल्यापासून जी प्रसिद्ध होण्याचं कारण म्हणजे ही जी लोकांनी कारणं सांगितली ती, त्या कारणामुळे कोल्हापुरी चप्पल प्रसिद्ध आहे. कोल्हापुरी चप्पलला म्हणजे काय आहे, मुळात पाय धरण्यासाठी 2 कान दोन्हीकडे, 2 कान दोन्हीकडे तेच प्राडाने घेतलेलं आहे. म्हणजे हे कान, हे दोन्हीकडे कान, म्हणजे पाय यापासून मग इकडे तिकडे होत नाही. ते हे 2 कान आहेत. ही वादी आहे, बरोबर पायाला धरून राहते, अंगठ्याबरोबर राहतो, चप्पल पायावर उचललं जातं. हेच हा प्रकार सगळ्यांना भावलेला आहे, आवडलेला आहे. आणि ही फ्लॅट चप्पल आहे, ह्यामध्ये कुठल्याही प्रकारचं जाडी अमुक तमुक नाही. जी म्हणजे जाडी वगैरे असते ती धनगरी चप्पल, कुरकुर वाजणारी ती चप्पल, त्या खास करून या बाजारामध्ये ती 1 असेल तर ह्या 10 असतात, या 100 असतात. त्यावेळी ती एका दुसरी दिसते. त्याला घालणारा वर्ग वेगळा आहे. कोल्हापुरी चप्पल आवडण्याचं कारण म्हणजे ही चप्पल कधीही गरम होत नाही. ती पूर्ण चामड्याचे औषधी आहे एक प्रकारचं. त्याला तेल घातलं तर डोळ्यापर्यंत, डोक्यापर्यंत शांत राहते आपली संपूर्ण बॉडी. ही ट्रू फॅक्ट आहे. आम्ही लहानपणी हे चपला आणि आमच्या लोकांनी आमच्या कारखान्यात बनल्या की आमचे वडील आम्हाला सांगायचे चप्पलला तेल लावा. चप्पलला तेल लावा म्हणजे काय, एरंडेल किंवा तेल एशल, म्हणजे परिस्थिती बदली तशी एरंडेल महाग वाटल्यानंतर एशल तेल म्हणजे गोडं तेल, त्याचे बोळे घ्यायचे आणि लावायचं. कालांतरानं तो कलर दिसावा, कलर चप्पलला कलर दिसतो म्हणून आमच्या लोकांनी काय केलं, आमच्या लोकांनी ते परवडत नाही, तेल गोडं तेल परवडत नाही म्हणून सरळ डिझेलमध्ये चप्पल बुडवून, म्हणजे गिरायकाच्या ते किमतीत द्यायचं म्हटल्यानंतर ती गोडं तेल लावून ते परवडायला नको आहे. आता लिक्विड पॉलिश आलेलं आहे. ते डिझेल तेल पण बंद झालं, कारण डिझेल महाग झालेलं आहे, डिझेल परवडत नाही आता.
आता ती लिक्विड पॉलिश आलेलं आहे, ती लिक्विड पॉलिश लावलं की ते 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 त्याचं काही दिसतंय. आणि गिऱ्हाईक पूर्वी कसं डिझेल चप्पल लावलं, डिझेलमधनं बुडवलं की त्याचा वास येतात, रॉकेटसारखा वास येतात, कस्टमर नाकारायचं त्याला एक्सपोर्टची चप्पल होती, एक्सपोर्ट चप्पल, ती एक्सपोर्ट चप्पलला त्या कलर जर का पाहावा तर त्यात एक्सपोर्टरला म्हणजे जर मागणी करतो परदेशातून तर तो आम्हाला हे कलर आम्हाला पाहिजे, पण तो आम्हाला तुमचं डिझेल वगैरे काही नको आहे. स्पिंडल ऑइल नावाचा एक प्रकार आहे, स्पिंडल ऑइल, ते स्पिंडल ऑइल चप्पलला लावायचं आणि ते चप्पल एक्सपोर्टला द्यायचं. हा पूर्वीचा प्रकार होता, आता तो सगळा बंद झालेला आहे. स्पिंडल ऑइल लावल्यामुळं पाय बॉडी संपूर्ण बॉडी शांत राहायची आणि तेलकटपणा नाही, कपडे खराब होणार नाहीत, काही नाही, कपडे वगैरे खराब होत नाहीत, कारण का पॅन्ट वगैरे अमुक तमुक जे खराब व्हायचा प्रकार होता तो स्पिंडल ऑइलमुळे अजिबात नाही. ते लावल्यानंतर 2 मिनिटात ते सुकलं जातं, ते सगळं बंद झालेलं आहे. ग्राहकाची पसंती नाही आहे, गिरायकाची ती पसंती नाही आहे, गिरायकाला त्या किमतीत पाहिजे म्हणून ते कारागीर बनवतात. आता चप्पल काय, आता काही कारागीर वॉटरप्रूफ कोल्हापुरी म्हणून देतात. वॉटरप्रूफ कोल्हापूर कधीही असत नाही, पूर्वी कधी नव्हती. गिरायकाला कोल्हापूर चप्पल वरची पावसात वापरायची आहे. मग त्यांनी काय केलं, काही पर्याय कारागिरांनी ती चप्पल रेक्झिनपासूनच बनवली, त्याच्यावरती जरीच्या वेण्या घातल्या आणि डिझाईन आहे ते कोल्हापुरी दिलं. हे कान वगैरे आहे तसं सगळं आहे आणि खाली PVC सोड, रबरची सीट, रबर वापरायचं, खाली PVC सोल वापरायचं, रिक्वायरमेंट प्रमाणे सगळं बनत गेलं. आता हे सगळं बनत जात असताना जर का प्राडासारख्या कंपनीनं सुद्धा काहीतरी असं प्रोडक्ट आणलं पण त्यामध्ये कॉम्प्रोमाइज नाही आहे, क्वालिटी पाहिजे, ती त्यांनी क्वालिटी जर का ठेवल्या म्हणून तर त्यांचं जगभर नाव आहे. आणि ती क्वालिटी ठेवून जर काय कोल्हापुरी चप्पल जर काय बनत असेल तर त्या कंपनीचं आपण स्वागत करायला पाहिजे. आमच्या समाजातल्या लोकांनी त्याच्याबरोबरीने काम करण्याची जिद्द बाळगली पाहिजे, असं माझं तर ठाम मत आहे. असं फाटक्या तुटक्यात राहण्यापेक्षा साहेबासारखं राहावं की हो. यांनी सांगितलं की नाही मग अशी कारखान्यात जायला यांची नातवंड, यांच्या कारखान्यात जायला नातवंड तयार नाहीत, गाडीत बसतात, नको म्हणतात. आज आमची पण पिढी तशीच आहे, आमची पण पिढी तशीच आहे. तर त्या पिढीला जर काय चांगल्या म्हणजे अगदी ह्याच्यात अशा पद्धतीची कामं त्यांना त्याच्यासमोर ठेवली पाहिजे. सर्वांना नमस्कार, मी संजय शेटे, अध्यक्ष कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज. तरुण भारत नेहमीच व्यापार उद्योग म्हणजे ते वाढण्यासाठी, म्हणजे आपला तरुण भारत जसा वाढेल तसा व्यापार उद्योग आपला कोल्हापूर असू दे किंवा सगळ्यांचा व्यापार उद्योग वाढण्यासाठी जी व्यापार उद्योगाची अडचणी आहे ही स्पष्ट मांडून, तुम्ही स्पष्ट मांडताय म्हणजे कसं आहे, ग्राहकापर्यंत जायला पाहिजे आणि शासनाला पण कळायला पाहिजे काय चाललं आहे. खरोखर तुमचं कौतुक करण्यासाठी आहे की प्रत्येक गोष्ट समाजासमोर आणून म्हणजे एक उभारी आम्हाला ती देत आहे, त्याबद्दल तुमचे खरोखर कौतुक करण्यासारखं आहे. प्राडानं त्यांचं सप्टेंबर 2026 मॉडेल हे जे लॉन्च केलं, ते लॉन्च केल्यानंतर सगळ्या फेसबुकवर पडायला लागलं की कोल्हापुरी चप्पल, पण त्याच्यावर त्यांनी प्राडा असं लिहिलेलं होतं, मार्किंग केलं होतं. 25 तारखेला आमची मिटिंग होती. शिवाजीराव पवार यांनी त्या मिटिंगमध्ये प्रश्न मांडला की प्राडानं असं कोल्हापुरी चप्पलची डुप्लिकेशन केले. ऐकून घेतलं. मी म्हटलं समजावून घेऊया. मला हे निवेदन करण्यासाठी 2 दिवस लागले समजून घ्यायला. तर माझा विषय वेगळा होता. आम्हाला काय वाटलं कोल्हापुरी चप्पल तिने डुप्लिकेशन केले, तर तिने त्यांचं चप्पल बनवलं आणि त्यांनी त्यांचं नाव दिलं. तर जेव्हा लक्षात आलं की हे कोल्हापुरी शतकानुशतक पारंपरिक चप्पल, पारंपरिक बनलेलं, बरं हे चप्पल GI मानांकन आता 9/8/2018 कर्नाटकच्या केंद्रीय लेदर रिसर्च इन्स्टिट्यूटनं मद्रासच्या हिने तिचं मानांकन प्राप्त करून दिले. आणि हे मानांकन 7-8 जिल्ह्यापुरतंच आहे. कुठलं आहे माहिती आहे काय मानांकन? बघा, कोल्हापूर आहे, बागलकोट म्हणजे धारवाड, बेळगाव, बागलकोट, विजापूर कर्नाटकातले, महाराष्ट्रात सोलापूर, सांगली, कोल्हापूर, सातारा
या जिल्ह्यापुरतं हे GI मानांकन आहे. इथं जे उत्पादन होणार हे त्याला GI मानांकन आहे. आणि त्यात म्हटलेलं आहे हे पूर्ण जे हातानं बनवलेली चप्पल आहे तेच कोल्हापुरी चप्पल GI मानांकनमध्ये. त्या स्पष्ट म्हटले घरगुती उत्पादन आहे ते. आणि GI मानांकन कशाला आहे की हातानं बनवलेलं GI मानांकन आहे, चमड्याला बनवलेलं GI मानांकन ते स्पष्ट म्हटले तिने. हातानं जे बनवलेले चप्पल आहे त्याला GI मानांकन. आम्ही आता ती सगळी माहिती नेटवरनं काढली, त्यानंतर कळालं की बाबा ह्याला GI मानांकन आहे. आम्ही महाडिक साहेबांच्याकडे जायच्या आधी प्राडाला मेल केला. धनंजय महाडिक त्या दिवशी नव्हते. दुसऱ्या दिवशी आल्यानंतर ते म्हटले संध्याकाळी 6ला भेटूया. चर्मकार उद्योग आणि फुटवेअरवाले सगळ्यांनी घेऊन आम्ही भेटलो. भेटल्यानंतर त्यांच्या लक्षात आणून दिलं. त्यांच्या लक्षात आलंच होतं त्यांचा मुलगा कृष्णराज त्याच दिवशी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्र्यांना जाऊन भेटले. त्यांना सांगितले की ह्यामध्ये आपण लक्ष घालून या चर्मकार उद्योगाला उभारी आणण्यासाठी प्रयत्न करा. आणि ज्यावेळा धनंजय महाडकांना आम्ही भेटलो तिने 2 दिवसात पियुष गोयलला कालच निवेदन दिले. आणि बाबा हा चर्मकार उद्योग हा पारंपरिक उद्योग आहे आणि हे कोल्हापुरी चप्पल म्हणजे GI मानांकन असलेलं हे बाहेर जर कुणाला वापरायचं असेल तर त्याचा राईट इथं असला पाहिजे. आणि त्याच्यामुळं डॉक्टर अमोल कोल्हे खासदार माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी देखील पियुष गोयलला पत्र लिहिले. आम्ही ह्यात पडल्यानंतर बघायला गेलो. महाराज चेंबरनं आमच्यावर मेल केल्यानंतर त्यांचा रिप्लाय आला की हे तुमचं GI मानांकन असलेलं चप्पल आहे. हे त्यांचं अगदी व्यवस्थित रिप्लाय आला बघा. त्यात सगळं म्हटलं त्यांनी की बाबा हे ट्रेडिशनल असलेलं चप्पल काय मराठी रूपांतर पूर्ण झालेलं आहे. नाही ट्रेडिशनल असलेलं जे चप्पल आहे की चेंबरला आलेलं पत्राचं रूपांतर आहे की मराठीमध्ये. नाही हे तुम्हाला द्यायला आणले मराठी रूपांतर आहे. सगळ्यांना वाचून दाखवलं 1 मिनिटात. नाही 1 मिनटं मी माझं पुरतं करतो. आमचं म्हणणं काय आता मी ह्या टेबलवर बसल्यानंतर कळालं की या उद्योगामध्ये अडचणी काय आणि निश्चितच टॅनिन जी इथं आता बनत नाही. मी यांना आश्वासन देतो कोल्हापूर महापालिकेचं कसलाही म्हणजे प्रदूषण मंडळात जाऊन तुमचं टॅनिनची ह्या जवाहर नगरीत चालू करून द्यायसाठी आम्ही खंबीर आहोत. आणि त्यासाठी वटकर साहेब तुम्हाला सांगा तुमचं इथं कुठं प्रोजेक्ट आहे की नाही प्रदूषणवाल्याला मी तिथं घेऊन येणार त्याच्या रूलप्रमाणे करून इथली तुमची फॅक्टरी चालू करून देणार. तुम्ही मद्रासला जायची गरज नाही. बरोबर आहे. नाही कसं आहे आता ही अडचण कळल्यानंतर शेवटी कसं आहे माहिती आहे का प्रदूषणचे नियम पाळून जे नियम आहे ते द्या की. आता त्यांचं म्हणणं काय माहिती आहे आम्ही केमिकल नाही वापरलं त्याचा काय परिणामच होत नाही आणि ते आपण पटवून देऊया. आणि त्यात केमिकल नाही तुम्ही जे टॅनिन करताय त्यानंतर त्याचं त्यांना नमुने घ्यायला सांगूया आणि त्यातनं बघा म्हणावं हे जरी मिसळलं कुठं पाण्यात तर याचा इफेक्ट होणार नाही हे आपण पटवून देऊ त्यांना. ठीक आहे. आता जे केमिकल वापरत असेल त्याच्याबद्दल त्याच्या मागं आपण राहायचं नाही. जे तुम्ही पारंपरिक टॅनिन करणार त्यांच्या मागं आपण राहू. आणि निश्चितच प्राधान्य त्यात खाली लिहिलं आहे की आम्ही चर्चा करण्यासाठी तयार आहोत. कोलॅबोरेशन प्रोडक्ट मार्केटिंग आणि ट्रेडिशनल इंडियन कोल्हापुरी म्हणून त्याचं मार्केटिंगसाठी चर्चा करायसाठी यायला तयार आहे. आणि आता त्याला काल रिप्लाय मी दिला आहे की आपण पत्र लिहिलं आहे त्याप्रमाणे आमची आपल्याशी चर्चा करायची तयारी आहे. तुम्ही कधी येत आहे ते आम्हाला म्हणजे अधिक 8 दिवस कळवा. त्याप्रमाणे इथल्या चर्मकार उद्योगांना बोलवून तुमच्याशी कुठल्या पद्धतीनं कोलॅबोरेशन करता येईल हे आपल्याला ठरवता येईल. ह्या लोकांनी आता ह्यात गेल्यानंतर समजलं की प्रक्रिया किती किचकट आहे. त्यामुळे ह्या लोकांनी कधी पेटंटच्या मागे लागलेली दिसले नाही. आणि निश्चित आता वटकर साहेबांना सांगतो की तुम्ही प्रोसेस पेटंट जे म्हणते हे तुम्ही घेऊन ठेवा. तुम्ही जर पेटंट घेतला तर वटकरांना विचारल्याशिवाय ऑल वर्ल्डमध्ये काही करता येणार नाही. तुम्हाला पैसे मोजायला लागणार. इथं पैसे दिल्यानंतर ते उत्पादन होणार. हे आधी जर आम्हाला कळालं असतं म्हणजे मला
आता या टेबलवर बसल्यानंतर कळालं की यात अडचणी किती आहेत. म्हणजे खरोखर जे आपण म्हणतोय 500 रुपयाचं चप्पल देखील माझं आता असं झालं की ते कोल्हापुरी नसणार आहे. जे 2-3 हजार रुपयाला मिळेल ते चांगलं कोल्हापुरी म्हणायचं. नाही आता कळालं की 500 रुपयाचं जे चप्पल आपण घेतोय त्याला कोल्हापुरी म्हणताच येत नाही, कारण जे लगेच लागते हो, बघितलं की नाही कटाकट म्हणजे लागतेच ते पायाला. नाही जे आता 3-4-5 हजार रुपयाचं चप्पल आहे हे जेव्हा घेतो की ती मऊ म्हणजे हातात धरल्यानंतर ती केलं मऊ वाटते काय. निश्चितच ह्यांनी देखील कोल्हापुरी चप्पल ओरिजिनल जे आहे तेच आणावं तेच विकावं. त्याची किंमत किती आहे न बघता पर्यटकांना बघता कसं आहे त्याच्यात पण 2 भाग आहेत. नाही आता हे मला भाग सगळे कळाले, पण कसं आहे माहिती आहे का, पर्यटकांना 200 आणि 500ला पाहिजे म्हणून ते कोल्हापूरचं नाव खराब करू नका. निश्चितच तिची किंमत काय 1000, 2000, 5000 असेल. जे लाईट चप्पल ते आता मगाशी म्हटलं घडी घातलेली फोल्डिंग चप्पल, अहो ह्याचे एक शोरूम झालं पाहिजे. ज्या पद्धतीने विदेशी दारू मिळते त्याचे शोरूम आहेत त्या पद्धतीने खरी कोल्हापूर चप्पल हे तुम्ही जाहिरात केली पाहिजे. आणि त्या पद्धतीने तुम्ही चप्पल गेल्यानंतर निश्चितच आता माझा मुलगा 12,000 चप्पल घालतो. मी आणलं अरे कशाला आणलं ही घालून बघा म्हटला, आणि ते आता 6 वर्षाचं चप्पल आहे तसंच आहे. जे म्हटलं की नाही मला आत्ता कळालं की ते आकार बदलत नाही. म्हणजे जे कमवलेलं असते की नाही ते खरं कमवलेलं असं आता माझं निश्चित झालं आहे. आणि आता मी बघतो की नाही जे मोठे खासदार आहेत आता संभाजीराजांचे पायात बघा, मालवीराजांचे पायात बघा, नाही ते खरं कोल्हापुरी चप्पल ज्याला म्हणतो की नाही, आणि ते अगदी लाईट वेट असल्यासारखं दिसते. पैसे जरी गेले खरं कोल्हापूर जे आहे की नाही, आता जे प्राडानं त्याच चप्पलाची किंमत 1,20,000 सांगितली. हे चप्पल कोल्हापूर 10,000 बनवून जरी तिथं गेलं एक्सपोर्ट होणार, एक्सपोर्टचे सगळे बेनिफिट मिळणार. निश्चित एक्सपोर्ट जेव्हा करणार तुम्हाला GSTमध्ये माफ, इन्कम टॅक्समध्ये सूट. आणि माझं यांना आव्हान आहे की ह्यातल्या अडचणी काय असतील तर आमच्याकडे या, आम्ही तुम्हाला त्यातनं अडचणीतनं निश्चितच बाहेर काढून हा चर्मकार उद्योग मोठा कसा होईल आणि प्राडाशी कोलॅबोरेशन करून. आता आम्ही यांना सांगितलं आहे, परवा खासदारांनी पण सांगितलं आहे फॅक्टरी किती आहे तिची संख्या काढा, ह्याच्यावर उपजीविका असलेले कर्मचारी संख्या, नंतर म्हणजे काय ते विक्रेते आहे त्यांची यादी करून द्या. मला सभागृहात मांडताना माझ्याकडं पाहिजे. कोल्हापुरातली हे परिस्थिती आहे. आणि मी पण यांना आवाहन करतो की हे सगळं डाटा तयार जेव्हा प्राडा येणार त्यांना आम्हाला सांगायला पाहिजे बाबा हे ह्या पद्धतीने येत आहे. आणि वटकर साहेब इथं त्यांना दाखवायसाठी काहीतरी तयार करा. जेव्हा येतील टॅनिंग कसं करतोय आम्ही बंदच पडलेलं आहे तेच दाखवलं. तात्पुरतं आपल्याला काहीतरी दाखवलं कसं आहे. तुम्ही जर म्हटला अहो मी मद्रासला करतोय ती मद्रासला येणार, ती कोल्हावर थांबणारच नाहीत. माझं म्हणणं नाही रंगानेच नाही तर दाखवणार कुठे, काय का खेड्यावर नेऊन दाखवायला पाहिजे, इचलगंजी किंवा कुठं जिथं असेल की नाही. माझं म्हणणं काय माहिती आहे नेऊन दाखवू काय, हे पारंपरिक कोल्हापुरी टॅनिंग जे म्हणजे कमवलेले जे कातडा पहिल्यापासून शेवटपर्यंत जे प्रोसेस दाखवू शकतो. हा बाबा ह्याला हे कोल्हापुरी म्हणायला की नाही ज्यावर ते येतील ते रिअल कोल्हापुरी दाखवल्यानंतर त्यांना पटणार आहे. नाही ते म्हणणार आम्ही मशीनवर करतोय चालू झालं आहे. आणि निश्चितच प्राडाने एक संधी उपलब्ध करून दिली असं माझं म्हणणं आहे. त्या निमित्तानं काम मिळवून गेलं. नाही कसं आहे झालं, ही जाहिरात झाल्यानंतर अख्खं इंडिया उठलं कोल्हापुरी चप्पल म्हणजे कोल्हापुरी गुळ आणि चप्पल ज्याला महत्त्व आहे ज्याला म्हणतोय की नाही, सगळे खासदार उठले म्हणजे मीडिया उठला सगळा किंवा हे कोल्हापुरी ते कोल्हापुरी, कोल्हापूरला जे महत्त्व आहे ह्यातनं सिद्ध होते. आणि निश्चितच तुमच्या चप्पलाला भविष्य आहे लक्षात ठेवा. आणि न डगमगता हे जर मार्केटिंग आणि हे चप्पल चांगल्या चांगल्या लोकांच्या पायात कसं बसेल यासाठी आपण प्रयत्न करतो. आणि त्या प्रयत्नाचा एक भाग म्हणून तुम्ही जे आम्हाला इथं बोलवून उलगडा केला याबद्दल निश्चितच सर्वांच्या वतीनं मी तरुणवारचे आभार मानतो. प्रिय संजय शेट्टी, तुमचे पत्र 28 जून 2025 रोजी मिळाल्याची आम्ही पुष्टी करतो आणि तुमच्या चिंता शेअर केल्याबद्दल आम्ही तुमचे आभार मानण्याची संधी घेतो. अलीकडेच झालेल्या प्राडा मेन्स 2026च्या फॅशन शोमध्ये दाखवण्यात आलेले सँडल हे शतके जुने वारसा असलेल्या
पारंपरिक भारतीय हस्तकला पादत्रापासून प्रेरित आहे हे आम्ही मान्य करतो. अशा भारतीय कारागिरांचे सांस्कृतिक महत्त्व आम्हाला खोलवर समजते. कृपया लक्षात घ्या की सध्या संपूर्ण संग्रह डिझाईन विकासाच्या सुरुवातीच्या टप्प्यात आहे आणि कोणत्याही कलाकृतीचे उत्पादन किंवा व्यावसायिकीकरण झाल्याची पुष्टी झालेली नाही. आम्ही जबाबदार डिझाईन पद्धती, सांस्कृतिक सहभाग वाढवणे आणि स्थानिक भारतीय कारागीर समुदायाशी अर्थपूर्ण देवाणघेवाणीसाठी संवाद उघडण्यास वचनबद्ध आहोत. असे जसे की आम्ही भूतकाळात इतर संग्रहामध्ये केलेलं आहे, म्हणजे हे पाठिंब्याच्या त्यांनी केलेलं आहे. असं हे जेणेकरून त्यांच्या कलाकृतीची योग्य ओळख सुनिश्चित होईल. प्राडा अशा विशेष कारागिरांना श्रद्धांजली वाहण्याचा आणि त्यांचे मूल्य ओळखण्याचा प्रयत्न करते. नाही त्यांनी ते म्हणजे पाठीमागं म्हणजे त्यांनी काय सांगितले, भूतकाळात सुद्धा आम्ही हे केलेलं आहे. मग त्या कारागिरांचे ते आता आहेत नाहीत, त्यांनी श्रद्धांजली वाहिलेली आहे. ही भूतकाळात त्यांनी काम केलेलं आहे. अशा पद्धतीचं म्हणजे ट्रेडिशनल डिझाईन घेऊन त्यामध्ये ओळखण्याचा उत्कृष्ट आणि वारशाचे अतुलनीय मानक दर्शवतात. म्हणजे त्यांनी इतकं काम ते सुंदर केलं होतं. आता त्यानंतर त्यांनी काय म्हटलं, या संदर्भात आम्ही महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज ॲग्रिकल्चर यांच्या संपर्कात आहोत आणि तुमच्यासोबत संयुक्त चर्चा करण्याची संधी मिळाल्याबद्दल आम्ही त्यांचे स्वागत करू. त्या दृष्टिकोनातून आम्ही संबंधित प्राडा टीमसोबत पाठपुरावा करू. शुभेच्छुक लॉरेन्सो ब्रेटली.